नमस्कार मित्रांनो, जी के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर आपण आजच्या चाला घडामोडींचा आढावा घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बेंगलोर. बेंगलोर या ठिकाणी भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर विकसित करण्यात आलेले आहे आणि हे स्कॅनर वक्सल ग्राइंड्स कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेले आहे. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया. 48वी एशियन शिखर परिषद 2026 कोठे पार पडणार आहे? तर फिलिपाईन्स या ठिकाणी 48वी एशियन शिखर परिषद पार पडणार आहे. आता आपण 2025च्या महत्त्वाच्या शिखर परिषद बघूया. G7ची शिखर परिषद 2025 मध्ये कुठे पार पडली? तर कॅनडा या ठिकाणी पार पडली होती. तर 2026 मध्ये फ्रान्स या देशात पार पडणार आहे. नाटोची शिखर परिषद 2025 मध्ये नेदरलँड्स या ठिकाणी पार पडली. ती 2026 मध्ये तुर्की या ठिकाणी पार पडणार आहे. G20ची 2025ची शिखर परिषद दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पार पडली होती. ती आता 2026 मध्ये अमेरिका या देशात पार पडणार आहे. आत्ताच आपण बघितलं की 48वी एशियन शिखर परिषद फिलिपाईन्स या देशात पार पडणार आहे. तर ह्याची 2025ची शिखर परिषद मलेशिया या ठिकाणी पार पडलेली आहे. अपेकची 2025ची शिखर परिषद दक्षिण कोरिया या ठिकाणी पार पडली होती. ते आता 2026 मध्ये चीन या देशात पार पडणार आहे. ब्रिक्सची 2025ची शिखर परिषद ब्राझील या ठिकाणी पार पडली होती. तर आता 2026ची ब्रिक्स शिखर परिषद भारत या ठिकाणी पार पडणार आहे. आता आपण पुढची न्यूज बघूया. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 80वा क्रमांक आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा 80वा क्रमांक आहे आणि भारतीय पासपोर्टधारक 55 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. आता जागतिक लेवलचे काही निर्देशांक बघूया. मत्स्य उत्पादनात भारताचा क्रमांक दुसरा लागतो. जागतिक हवामान जोखीममध्ये भारताचा क्रमांक 15वा आहे. जागतिक नवोन्मेषमध्ये भारताचा क्रमांक आहे 38वा. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. हवामान बदल कामगिरीमध्ये भारताचा क्रमांक 23वा आहे आणि आर्थिक स्वातंत्र्यामध्ये भारताचा क्रमांक 128वा आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश बनलेला आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक बनलेला आहे. 2013-14 मध्ये मत्स्याचं उत्पादन होतं 95 लाख टन इतकं मत्स्य उत्पादन होतं. ते 2024-25 मध्ये 197 लाख टन इतकं झालेलं आहे आणि यामध्ये या दशकात 106% इतकी वाढ झालेली आहे आणि म्हणजेच गेल्या दशकात दुप्पट वाढ झालेली आहे यापेक्षा. म्हणून हा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश बनलेला आहे. आता हे महिला विषयीची न्यूज बघूया. इजिप्तच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला कोण? तर अबला अल हवारी या इजिप्तच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला बनलेली आहे आणि जयश्री उर्लाल या जगातील सर्वात महिला CEOच्या रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. आता काही महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया आपण. MPSCचे अध्यक्ष आहेत विवेक भीमनवार. MPSCचे सचिव आहेत महेंद्र हरपाळकर. भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत शांता रंगास्वामी. असोचेमचे अध्यक्ष आहेत निर्मल कुमार मीणा. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत रंजना प्रकाश देसाई. BWF ॲथलेटिक्सच्या कमिशनच्या अध्यक्षपदी आहेत PV सिंधू. NIAचे महासंचालक आहेत राकेश अग्रवाल. IGCRचे संचालक आहेत श्रीकुमार पिल्ले. BROचे महासंचालक आहेत हरपाल सिंह आणि अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत A. बालसुब्रमण्यम. आता पुढची न्यूज बघूया.
आता एक नामांतरकरणाची न्यूज आहे. आता केरळचं नवीन नाव काय होणार आहे, तर केरळचं नवीन नाव केरळम असे होणार आहे. आता काही बदललेली नावं बघूया आपण. मागच्या काळात अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर झालेलं आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. खुलताबादचं नाव बदलून आता रत्नापूर झालेलं आहे. फॉयसागर या राजस्थानमध्ये तलावाचं नाव आता वरुण सागर झालेलं आहे. जलालाबादचं नावकरण आता परशुरामपुरी झालेलं आहे. कर्नाकपुलाचं नाव आता सिंदूर ब्रिज असं ठेवलेलं आहे. आणि नवी मुंबई विमानतळाचं नाव काय झालं आहे, लोकनेते D.B. पाटील असं नवी मुंबई विमानतळाचं नावकरण झालेलं आहे. तर आता पुढची न्यूज. आता नुकताच भारतीय लष्कराद्वारे आधुनिक ड्रोन युद्ध दल स्थापन करण्यात येणार आहे. तर त्याचं नाव काय असणार आहे, तर भारतीय लष्कराद्वारे आधुनिक ड्रोन युद्ध दलाचं स्थापन करण्यात येणार आहे. त्याचं नाव असणार आहे भैरव फोर्स. यामध्ये 1,00,000हून अधिक प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटिव्ह असणार आहेत आणि यांना हाय स्पीड सर्वेलन्स आणि अचूक हल्ल्याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे, म्हणजेच ट्रेनिंग देण्यात येणार आहे. 28वी राष्ट्रकुल वक्ते आणि अध्यक्षीय परिषद कुठे पार पडणार आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी 28वी राष्ट्रकुल वक्ते आणि अध्यक्षीय परिषद पार पडणार आहे. आता एक महत्त्वाचा महोत्सव आहे, तर मकरविलाक्कू उत्सव हा कोठे पार पडला जातो, तर मकरविलाक्कू उत्सव हा केरळमधील सबरीमाला मंदिरात पार पाडला जातो आणि अंधारावर प्रकाशाचा विजय हा याचा अर्थ आहे. आता केरळबाबत काही महत्त्वाची माहिती बघूया. केरळची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. केरळचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. केरळमधील उद्याने बघूया आता. पेरियार, सायलेंट व्हॅली आणि इराविकुलम हे केरळमधील उद्याने आहेत. तर इडुक्की आणि मालमपुझा ही केरळमधील धरणे आहेत. आता परत बघूया. आता एक महोत्सव आहे बोडा महोत्सव हा कोणाद्वारे साजरा केला जातो, तर बोडा महोत्सव हा हिमाचल प्रदेशातील हट्टी समाजाद्वारे साजरा केला जातो. हा हत्ती नाही तर हट्टी हा आहे. हट्टी समाजाद्वारे बोडा हा महोत्सव साजरा केला जातो. आता हिमाचल प्रदेशबाबत काही महत्त्वाची माहिती बघूया. हिमाचल प्रदेशची स्थापना आहे 25 जानेवारी 1971. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल. हिमाचल प्रदेशमधील महत्त्वाचे उद्यान बघूया, तर ग्रेट हिमालयन, पिन व्हॅली आणि सिम्बलबारा ही हिमाचल प्रदेशमधील उद्याने आहेत. तर पांडोह, चमेरा आणि नाथपा झाकरी हे हिमाचल प्रदेशातील धरणे आहेत. आता काही महत्त्वाची घडामोडी बघूया. बालविवाहमुक्त भारत या अभियानानुसार भारतानं बालविवाहमुक्त होण्याचं उद्दिष्ट कितीपर्यंत ठेवलेलं आहे, तर भारताने बालविवाहमुक्त भारतचं उद्दिष्ट 2030 पर्यंत ठेवलेलं आहे. पुढची न्यूज. ट्रम्प यांच्या सल्ल्यानुसार डीना पॉवेल मॅकर्मिक यांची सिनेटच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि नुकताच मकर संक्रांती हा उत्सव पोंगल म्हणून कुठे साजरा केला जातो, तर मकर संक्रांती हा उत्सव पोंगल या नावाने तमिळनाडू राज्यात साजरा केला जातो. आता काही महत्त्वाचे दिवस बघूया. 1 जानेवारी हा DODOचा स्थापना दिवस असतो. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले जयंती असतो. 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिन असतो. 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन असतो. 10 हा हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन असतो. 15 जानेवारी हा सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 25 जानेवारी मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आणि 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, हा आपला चालू घडामोडींचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता चला तर आपण परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.